नमस्कार मंडळी. तर आज गुरुवार आहे आणि खूप दिवसापूर्वी मी ज्यावेळेस गुरुवारचे नैवेद्याचे व्हिडिओज टाकत होते त्यावेळेस एका ताईने मला सांगितलं होतं की तुम्ही देवपूजा कशी करता हे मला दाखवा. तर पाठीमागे स्वामींचा मंत्र सुरू आहे आणि बाळ झोपलेलं आहे. तर चला तुम्हाला मी माझ्या आता देवपूजा दाखवते. तर देवपूजेसाठी लागणारं जे पाणी असतं ना, देव धुण्यासाठीचं, ते मी ताजंच भरून ठेवलेलं असतं. तर माझ्याकडे छोटंसं घंगाळ आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ना मी असे एक एक करून देव धुवून घेते आणि दुसऱ्या प्लेटमध्ये जे देवपूजेचंच माझं ताट आहे त्याच्यामध्ये मी ठेवते. मागच्या एका गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी स्वामींचा अभिषेक कसा करते. तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, तर तो व्हिडिओ नक्कीच चेकआउट करा. सगळे देव व्यवस्थित स्वच्छ असे धुवून झाल्यानंतर ना हे जे खालचं वस्त्र असतं लाल वस्त्र, ते मी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा ते चेंज करते. आता या स्वच्छ वस्त्रावरतीच आता मी हे धुवून ठेवलेले देव असे एक एक करून पुसून ठेवते. हे देव पुसण्याचं जे रुमाल आहे ना, तो हे मी खास देवपूजेसाठीच यूज करते फक्त. देव व्यवस्थित असे सगळे जागच्या जागी मांडून ठेवले आणि त्याच्यानंतर ना आता मी पहिल्यांदा जे पुरुष देव आहेत जसे की स्वामी, श्रीकृष्ण, गणपती, अशा देवतांना ना मी पहिल्यांदा अष्टगंध किंवा चंदन लावून घेते. तर मी हे चंदन ना मोरगावच्या गणपतीच्या मंदिरातून खरेदी केलेलं आहे. खूप सुगंध याचा छान आहे. दिवसभर ना किचनमधून असं जसं फिरायला लागलं ना तर ह्या चंदनाचा वास खूप छान येतो. आता सगळीकडे मी चंदन लावून घेते. आता मी राहिलेल्या ज्या स्त्री देवता आहे जसं की लक्ष्मी, रुक्मिणी देवी, जो कलश आहे माझा त्याला ना मी हळदी कुंकू लावून घेते आणि मग स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेते. आज गुरुवारसुद्धा आहे आणि एकादशीसुद्धा आहे, म्हणून आज मी शंकर महाराजांना आणि स्वामींना जसं विठ्ठलाला जो टिळा लावतात गोपीचंदनचा, तसा मी टिळा लावलेला आहे. तसे आज माझ्याकडे फुलेसुद्धा नव्हती, त्याच्यामुळे मी आजच नॉर्मल देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतला. मी आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मी गाईच्या तुपाचा दिवा लावते. त्याच्यानंतर धूप अगरबत्ती लावून घेते. तर अशा प्रकारे माझी देवपूजा करून झालेली आहे. तर बघा, स्वामींना आणि शंकर महाराजांना मी आज पांडुरंगासारखा गंध लावलेला आहे. तुम्ही कशा प्रकारे देवपूजा करताय मला नक्कीच कमेंट करून सांगा. देवपूजा झाल्यानंतर पटकन उंबऱ्याचं पूजनसुद्धा मी करून घेतलं आणि नमस्कार केला. घरातली अशी बरीचशी कामे राहिली होती. पटकन पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे करून घेतला, किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि मला या झाडांचं थोडंसं कटिंग करायचं होतं. मनी प्लांट खूप वाढलेला आणि हे चिनी गुलाबाचं रोपसुद्धा पसरत चाललेलं, तर त्याची कटिंग करून दुसऱ्या कुंडीमध्ये त्याला मला शिफ्ट करायचं होतं आज. तर बघा, या मनी प्लांटचा वेल किती मोठा झालेला आहे. तर ह्याला आता कुंडीमध्ये दुसऱ्या मी शिफ्ट करून घेते. ऑनलाईनच ह्या कुंड्या मी मागवल्या होत्या. 5 कलरच्या 5 प्रकारच्या वेगवेगळ्या कुंड्या आल्या होत्या मला. तर त्याच्यामध्ये आता मी ही विकत आणलेली नर्सरीतून जी माती आणली ना ती मी या कुंडीमध्ये घालून घेते. मी मनी प्लांट कधी पाण्यामध्ये असं लावत बसत नाही, डायरेक्ट मातीमध्येच लावते. मातीमध्ये ज्यावेळेस लावाल ना त्याचे पाने बघा किती मोठे मोठे त्याचे पानं आलेले आहेत. पसरट असे पानं तयार होतात त्याची. पाण्यामध्ये जर ठेवलं ना तर त्याची वाढ थोडीशी खुंटल्यासारखी होते. पानं थोडीशी कमी लांबीची येतात त्याला, म्हणून मी मातीमध्येच डायरेक्ट त्याला कट करून लावते. तर सिंगल पान घेऊन ना जिथे जिथे त्याची मुळं आहेत ते तिथलं मी कट करून घेते आणि मग मातीमध्ये रोवून घेते. या मोठ्या कुंडीमध्ये ना पहिल्यांदा मी मनी प्लांटचं रोपच लावलेलं. तो ना पूर्ण गॅलरीभर पसरलेला, पण ज्यावेळेस मी डिलिव्हरीसाठी आईकडे गेले होते त्यावेळेस त्याला पाणी द्यायला इथे कोणीच नव्हतं. आहोसुद्धा आमच्यासोबत आले होते, तर तो पूर्ण सुकून गेला होता. मग तो मनी प्लांटचा वेल काढून ना मी त्याच्यामध्ये नंतर कनेरीच्या बियापासून रोप तयार केलं होतं. त्याला पण खूप छान अशी येलो कलरचे फुलं यायचे, पण नंतर ना ते सुद्धा जळून गेलं. त्यानंतर मात्र ही कुंडी मी रिकामीच ठेवली होती गॅलरीमध्ये. तर आज ठरवलं होतं त्याच्यामध्ये मी चिनी गुलाबाची जी एक्स्ट्रा वाढलेले रोप आहेत ना ते लावेन. तर मग असे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ह्या कुंड्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तर एका कुंडीत मी तुळस लावून घेतली, एकात आता मनी प्लांट, तर दुसऱ्यात पण मनी प्लांटच लावते आणि एकात चिनी गुलाबाचं रोप लावले आणि एक कुंडी रिकामी आहे ना त्यात मी नर्सरीतून आणलेलं एखादं वेगळं झाड लावायचं मला. त्याच्यासाठी मी एका कलरची कुंडी अशीच रिकामी ठेवलेली. पण सगळ्या इंडोर प्लांटमध्ये ना मला मनी प्लांटच खूप आवडतं, का तर ह्याची हिरवी ताजी ताजी अशी पानं बघून ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं
आणि याच्या वेलेचा आकार ना आपण पाहिजे तसा देऊ शकतो, त्याच्यामुळे मला हे झाड खूप आवडतं. अशा प्रकारे एक एक कट करून ना मी आता दुसऱ्या कुंडीमध्ये आता मनी प्लांट ट्रान्सफर केलेला आहे. आता राहिलेला जो माझा मोठा एक वेल आहे ना, तो मी ह्याच कुंडीमध्ये गोल करून ठेवणार आहे, जेणेकरून तो दिसायला त्या कुंडीमध्ये सुद्धा असा डेरेदार दिसेल. आणि हे ज्या कुंडीमध्ये मातीमध्ये आता जे मनी प्लांट लावलेलं आहे ना मी, हे पण आता पटकन आता पुढच्या आठवड्यामध्येच ह्याला छान असं कोंब पण फुटेल, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर अशा प्रकारे मी मनी प्लांट लावून घेतला. आता ते जे लाल कुंडी आहे ना, त्याच्यामध्ये आता मी चिनी गुलाबाचे रोप ट्रान्सफर करून घेणार आहे. चिनी गुलाबचे सुद्धा मी 2च रोपे फक्त लावलेली. आता त्याच्यापासून पूर्ण असं कुंडी भरून हे रोपं झालेले आहेत आणि त्याला ना खूप छान छान असे गुलाबी कलरचे फुलं पण येत आहेत. आता म्हटलं आता मोठं तर झालेलं आहे आता झाड, आता दुसरीकडे पण थोड्याशा ह्याच्या कांड्या लावून घेतल्या ना, तर त्या कुंडीत सुद्धा ह्याची छान लागवड होईल. आणि आता पावसाळा पण सुरू होते, तर पटकन ह्याची वाढ पण होईल दुसऱ्या कुंडीमध्ये आणि छान छान अशी फुलं पण लागतील त्याला. तर या कुंडीमध्ये ना चिनी गुलाबासहित एक वेगळ्या प्रकारचं गवतसुद्धा उगवून आलं होतं. आता माती मी नर्सरीतूनच आणते दरवेळेस कुंड्यांमध्ये टाकायला, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही काही बिया वगैरे पडलेल्या असतात गवताच्या, तर ते सुद्धा या कुंडीमध्ये उगवून येतं. तर झाडाला व्यत्यय नको म्हणून मी ते दरवेळेस कात्रीने कट करून घेते, पण परत एकदा काय ते बिया पडलेल्या असतात ते परत एकदा उगवूनच येतात. आणि आता हे जे चिनी गुलाब दिसतंय ना, तर ह्याला प्रत्येक फांदीला 2-2, 3-3 अशा कळ्या लागलेल्या. तर मला ना खूप असा त्रास झालेला की कोणती फांदी मी कट करून आता दुसऱ्या कुंडीत ट्रान्सफर करू त्याला. पूर्ण विचारपूर्वक मी हे सगळं करत होते, का तर चुकून जरी कळ्याची फांदी माझ्याकडून तुटली तर नंतर त्याला फूल येणार नाही, म्हणजे जी जी आता नवीन कळी आलेली आहे त्याचं फूल तयार होणार नाही. म्हणून मी बघूनच ज्याला कळी नाही ज्या फांदीला तेच कट करून मी दुसरीकडे लावत होते. असे एक एक कट करून ना असे चांगले 5-6 फांद्या मी दुसऱ्या कुंडीमध्ये त्याच्या लावल्या. आणि आता उरलेले जे मोठे मोठे जे फांद्या आलेत ना, त्याचे असे छान अशा 2 वेण्या घालून घेतल्या मी. आपण जशी केसांची आपली वेणी घालतो तशी मी वेणी तयार केली आणि मध्ये काठी रोवून ना त्याचा असा गोल असा गोलाकार राऊंड तयार करून घेतला. इंटरनेटवर तसं मी कुंड्यांमध्ये रोपे कशी लावायची, त्याचा आकार कसा द्यायचा ही रोजच बघते, पण मला ते काय आज जमलं नाही, म्हणून मी अशीच काठी रोवली आणि त्याला असा गोल राऊंड तयार करून घेतला. तर असा काहीसा आकार दिलेला आहे आणि एक वेल ह्याची ना पूर्ण गुंडाळून ह्याच्यामध्येच ठेवली, तर त्याचा असा गुच्छ दिसतोय. आता बाकीच्या झाडांचे अपडेट मी तुम्हाला लवकरच देईन. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.